तुम्ही हां आज आंदोलनाचा विषय असा होता की आज साडीचोळी आंदोलन आम्ही अधिकाऱ्याला देणार होतो. पण विषय असा आहे की सर्वात मोठं की महाराष्ट्रातलं सर्वात मोठे भाविक इथे येतात आणि पास हा विषय सर्वात VIP पास. VIP म्हणजे कोण हेच मंदिर संस्थांना माहिती. दुकानदार VIP आहे किंवा नोकरदार VIP आहे. VIP हा कोण त्यांना माहीत नाही. रायटरला एंट्री आहेत की VIP. आम्ही रायटरला फोन करून चौकशी केली त्यावेळेस एक सुद्धा नंबर हा खरा निघाला नाही आणि त्यांनी 500 रुपये पास देऊन दर्शन घेतलं आणि इथं तर दाखवलं VIP पास. म्हणून हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आमची एवढीच मागणी आहे कलेक्टर साहेबाला की चौकशी तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष करून किंवा मुख्यमंत्री यांचं पद घेऊन मी स्वतः चौकशी करून CCTV चेक करून यांच्यावर कठोर कारवाई करा. कोण दोषी आहे त्याच्यावर मंदिर संस्थांचे तहसीलदार साहेब किंवा त्यांचे जे कर्मचारी आहेत ते दोषी आहे. आम्हाला तर आता ह्याच्यावरून असं दिसतंय की आमची दाट शक्ती आहे की हे दोषी आहेत तरी ह्यांची चौकशी करून कोण तहसीलदार सोमनाथ वाडवडकर साहेब असं आम्हाला वाटतं तरी यांची कठोर चौकशी करून CCTV चेक करून यांच्यावर कारवाई करण्यात. 7 महिन्यापूर्वी असंच एक पत्र दिलं होतं. जर असेच प्रशासकीय अधिकारी जर हेळसांड करत असतील तर यापुढे तुमची तीव्र भूमिका काय असेल? आमच्या राष्ट्राध्यक्षांनी आत्ता सांगितलेलं आहे की त्यांची गाडवावर बसून दिंड आम्ही काढणार आहोत. 1 महिन्याचं त्यांनी मुदत दिलेली आहे तर आम्ही 1 महिन्यानंतर त्यांची गाडवावर बसून दिंड न निवेदन देता गाडवावर बसून दिंड काढणार आहे.